4. आसित मुनीचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी आसित नावाचे एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होते. आसित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाची घोषणा करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहीकडे उमटत आहे. त्यांनी पाहिले की ते आपली वस्त्राभूषणे मिरवत इकडून तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्षभरित झाले आहे असे त्यांना दिसले. म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपल्या पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आले व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभे राहिले. तेथे त्यांनी लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा ते द्वारपालाजवळ गेले आणि त्याला म्हणाले, अरे राजाला सांग की दारापाशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत. राजाने आसित मुनीकरिता एका आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषींना आत घेऊन ये. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल आसित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. आसित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेले व त्याच्या पुढे राजा उभे राहून म्हणाले, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोधनाने आसित मुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना बसण्याकरिता आसन दिले. आसित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे काय कारण? आसित ऋषी शुद्धोधनाला म्हणाले, राजा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी येथे आलो आहे. शुद्धोधन म्हणाले, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाले, राजा, असे थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावतच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवत त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. आसित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा शतसहस्त्र पटीने अधिक देदीप्यमान आहे. आसित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून आसित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बाळाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानभग्न स्थितीत ते उभे राहिले. आसित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो मनुष्य जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर त्याने ग्रहत्याग केला, संन्यास घेतला, तर तो सम्यक संबुद्ध होईल.
अशी ऋषींना खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून ते ऋषी रडू लागले. असित मुनी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत आहेत हे शुद्धोधनाने पाहिले. असित मुनी रडत असल्याचे पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाले, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडत आहे तो माझ्यासाठी. का बरं? शुद्धोधनाने विचारले. ऋषी उत्तरले, मी वयोवृद्ध झालो आहे. माझे आयुष्य आता संपत आले आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च अशा सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीतलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. जगताच्या सुख समृद्धीसाठी तू आपल्या महान तत्वाचा उपदेश करील. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारकच असे असेल. ते शब्द व त्या शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याचप्रमाणे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून सम्यक संबुद्ध होईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परमोच्च सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आहे आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाले, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनींनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. 5. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. त्याचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाम गौतम होते, म्हणून तो सिद्धार्थ गौतम या नावाने प्रसिद्ध झाला. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या मृत्यूशय्येजवळ बोलविले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तविले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढेच वाटते की ते खरं ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझे बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भविष्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करीत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही.
आता कष्टी होऊ नका. माझा अंतसमय जवळ आलेला आहे. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. यमदूत मला घेऊन जाण्यासाठी थांबलेले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसन झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुक्लोदन याचे पुत्र. आनंद हा त्यांचा चुलता अमितोदन यांचा पुत्र व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. 6. बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजाविले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासाला सुरुवात झाली. महामायाच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलावले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकविल्यानंतर शुद्धोधनाने उदिच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या प्रथम श्रेणीच्या विद्वान असलेल्या सब्बमिताला बोलावून घेतले. सब्बमित हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषद या सर्वात पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु होता. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शनशास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालमाचा शिष्य भारद्वाज याजकडून ज्ञानसाधनेची विद्या संपादन केली. भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथेच होता. 7. बाळपणीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन ज्ञान लावण्याचा प्रयत्न करीत असे. नक्कीच त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास घडवून आणताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे. सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता. माणसाने माणसाचे शोषण करावे हे त्याला आवडत नसे. एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाडे तोडणे इत्यादी श्रमाचे कामे करीत असलेले मजूर पाहिले. ते दृश्य पाहून तो हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणाला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी ही योग्य ठरते काय?
मजुरांनी कष्ट करावे व त्याच्या कष्टावर मालकाने आपले ऐशारामाचे जीवन जगावे, हे कसे बरोबर असू शकेल? त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेच्या विचारांना मानणारे होते. त्यांच्या मते मजुरांचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच झालेला असतो आणि आपल्या धन्याची चाकरी करणे हाच त्यांचा धर्म असतो. शाक्य लोक व प्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा हा ग्रामीण उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रथेनुसार त्या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीवर नांगर चालवावा लागत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे. तो स्वतः नांगर चालवित असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालविण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु कोणत्याही प्राण्याला विनाकारण इजा करणे त्याला आवडत नसे. शिकार करणाऱ्या टोळीसोबत जाण्यास तो नकार देत असे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघसिंहाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहीत नाही. मला माहीत आहे, तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्याला मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणीबाजी करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत. सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देई आणि म्हणे, मला निरपद्रवी प्राण्यांना मारताना पाहणे आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त झाली. त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नियमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार करणे हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे. परंतु सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे, पण आई, क्षत्रियांना लढावे तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्यांचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, आई, मला हे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्याशाला योग्य आहे, पण क्षत्रियांनी लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाहीत तर राज्याचे संरक्षण कोण करील? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकावर प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाहीत काय? यावर गौतमी निरुत्तर होई. तो आपल्या मित्रांना आपल्याबरोबर बसून समाधी लावण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवी. तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी राहावे, माझे आप्तेष्ट सुखी राहावेत, सर्व प्राणी मात्र सुखी राहावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरिता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करी. परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्त्व देत नसत. ते त्याची हसून थट्टा करीत. ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या पुढे शिकार करावयाची हरणे किंवा आवडणारे खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पित्याला व मातेला त्याचा हा ध्यान साधनेचा ध्यास आवडत नसे. तो ध्यास क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटे. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य प्राणी मात्रावरील
प्रेमभाव वृद्धिंगत होतो यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. तो म्हणे, आपण जेव्हा जेव्हा प्राणीमात्राचा विचार करतो तेव्हा त्यांच्यातील भेदाभेद व असमानता यापासूनच आपण सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव प्राण्यांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव प्राणी यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू व हिंस्र पशूची घृणा करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी विषयाच्या या मर्यादेपलीकडे जाऊ तेव्हाच हे करू शकू. त्याचे बालपण करुणामय होते. एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी अगदी त्याच्या समोर येऊन पडला. त्या पक्षाला बाण लागला होता व त्याच्या शरीराला रुतलेला होता. त्यामुळे तो पक्षी तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे आला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमीवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला आपल्या कुशीत ठेवले आणि आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाक पक्षाला कोणी मारले असावे. थोड्याच वेळात त्याचा आत्ते भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तिथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो येथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास का? सिद्धार्थाला त्याने विचारले. सिद्धार्थ होय म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा होत चाललेला तो पक्षी सुद्धा त्याने त्याला दाखविला. देवदत्ताने मागणी केली की त्याचा पक्षी त्याच्या स्वाधीन करण्यात यावा, पण सिद्धार्थाने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक तोच होता, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला की जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. हत्यारा कोणाचा मालक कसा होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न न्यायालयापुढे ठेवण्यात आला. न्यायालयाने सिद्धार्थ गौतमाकडून निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या आत्तेभावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याने अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीचे जीवन हे अशा तऱ्हेचे होते. 8. विवाह. दंडपाणी नावाचा एक शाक्य होता. त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती. ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपाणी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना आमंत्रणे धाडिली. सिद्धार्थ गौतमालाही एक आमंत्रण पाठविण्यात आले होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्ष पूर्ण झाली होती. त्याच्या मात्या पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागलेली होती. त्यांनी त्याला या स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. त्याने आपल्या मात्या पित्याच्या इच्छेला मान दिला. जमलेल्या सर्व युवकांतून यशोधरेने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. दंडपाणी विशेष प्रसन्न नव्हता. त्याला या दोघांच्या दाम्पत्य जीवनाच्या
यशस्वीतेबद्दल शंका होती. त्याला वाटले की सिद्धार्थाला साधू संतांच्या सहवासाचे विशेष वेड आहे. त्याला एकांतात राहणे आवडते. तो एक यशस्वी ग्रस्त कसा होऊ शकेल? सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले की साधू संतांच्या संगतीत राहणे हा काय अपराध आहे? यशोधराला असे मुळीच वाटत नव्हते. सिद्धार्थ गौतमाखेरीज इतर कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधराच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले. दंडपाणीने तशी संमती दिली. गौतमाच्या प्रतिस्पर्ध्याची यामुळे निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले. त्यांना वाटले की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घ्यायला हवी होती. काही वेळ ते स्वस्थ बसले. त्यांना वाटले की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवडच करू देणार नाही आणि त्यामुळे त्यांचा हेतू साध्य होईल. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झालेला दिसला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. दंडपाणीला त्याच्या मागणीस कबूल व्हावे लागले. सुरुवातीला सिद्धार्थ या गोष्टीस तयार नव्हता, परंतु त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ व सर्वात अधिक म्हणजे यशोधरा यांना लाजेने मान खाली घालण्याचा कसा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्नयाने त्याच्या निदर्शनाला आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याची कबूल केले. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखविले. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली, परंतु त्याची बिनचूक निशाणेबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. तदनंतर विवाह प्रसंग झाला. तदनंतर विवाह समारंभ झाला. शुद्धोदन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले. 9. पुत्राचे संरक्षण करावयास पित्याची योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याचे सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश समोर ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी व एक हिवाळ्यात राहण्यासाठी. त्याने हे 3 राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनांनी सुसज्जित करविले. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहारी रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदायिनी याच्याशी सल्लामसलत करून राजाने निश्चय केला की राजपुत्रासाठी अति सुंदर युवतींनी युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करायची. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराच्या चित्ताला वश करून कसे घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदाईस सांगितले. अंतपुरात ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयनीने राजकुमाराला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठायी सौंदर्य आणि आकर्षता परिपूर्ण आहे.
तुम्ही तुमच्या कसबात वाकबबर आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्यांच्या ठाई काही वासना शिल्लक राहिलेली नाही, अशा योग्यांचे सुद्धा तुम्ही चित्त अस्वस्थ करू शकता. आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात, अशा देवांना सुद्धा तुम्ही आपल्या मोहपाशात गुरफटू शकता. हृदयातील भावना व्यक्त करण्याच्या तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखरेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि कृत्रिम अशा लावण्याने तुम्ही जर स्त्रियांनाही मोहित करू शकता, तर मग पुरुषांना तुम्ही किती सहज अंकित कराल. आपल्या क्षेत्रात अशा प्रकारे कुशल असलेल्या तुम्हाला राजपुत्राला जिंकून त्याला तुमचा बंदी करणे व प्रेम रज्जूंनी बांधून त्याला तुमच्या अंकित ठेवून हे असाध्य नाही. या बाबतीत तुमच्या हातून घडलेली एखादी भित्रेपणाची कृती लज्जेने डोळे मिटणाऱ्या एखाद्या नववधूला शोभेल, पण तुम्हाला ती शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष आपल्या पराक्रमामुळे महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय? स्त्रीचे सामर्थ्य त्यापेक्षा मोठे आहे. हाच तुमचा दृढनिश्चय असू द्या. प्राचीन काळी ज्याला जिंकणे देवांनाही कठीण होते, अशा एका महान तपस्व्याला काशीतील एका सौंदर्यवती वैश्येने लाथा मारून झिडकारून आपल्या पायी लोळत ठेवले होते. आणि महान तपस्वी विश्वामित्राला तो तपश्चर्येत निमग्न असतानाही घृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षे जंगलात आपला बंदी करून ठेवले होते. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी कवडीमोल केली, तेथे त्याचे यौवन पुष्प तेथे ज्याचे यौवन पुष्प प्रथमच उमलले आहे, अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही धीटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्था करून खुटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया की ज्या असाधारण स्वभावाच्या पुरुषांना जिंकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणून नाही कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.